हॅलो फ्रेंड्स, ऑलराऊंडर रुपालीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मार्केटमध्ये खूप छान टमाटे आलेले होते. म्हटलं चला आज आपण घरच्या घरी टमाटो सॉस बनवूया. मी इथे 1 किलो टमाटे घेतलेले आहे. आता मी इथे हे टमाटे बारीक चिरून घेणार आहे. इथे मी लाल रंगाचे टमाटो आणि कडक असे टमाटे निवडून घेतलेले आहे. अगदी मार्केटसारखाच आज आपण घरच्या घरी टोमॅटो सॉस बनवणार आहे. आता इथे मी सर्व टमाटे बारीक चिरून घेतलेले आहे. आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण हे बारीक चिरलेले टमाटे घालून घेऊया. मंद आचेवर आपण आता हे टमाटे शिजून घेऊया. यामध्ये लगेचच आपण आता 1 चमचा मी मीठ घालणार आहे. त्यामुळे आपल्या टमाट्याला पाणी सुटल्यामुळे आपले टमाटे छान शिजले जातात. आता यावर मी झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनिटे मी हे टमाटे शिजून घेणार आहे. आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. एकदम मार्केटसारखी चव येण्यासाठी आपण यामध्ये एक कांदा आणि 4-5 लसूण पाकळ्या आणि 2-3 मी इथे काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे. आता पुन्हा झाकण ठेवून आपण 10 मिनिटे आणखीन शिजून घेऊया. आता थंड झाल्यावरती आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया. आता आपण मिक्सरमध्ये टोमॅटो बारीक केलेली प्युरी आहे ही आपण आता एका चाळणीने गाळून घेऊया. यामध्ये चाळून घेतल्यामुळे बारीक बारीक गिठोळ्या किंवा बारीक बी असते ती चाळल्या जाते. आता मी असं सर्व हे टोमॅटो प्युरी चाळणीमध्ये गाळून घेत आहे. टोमॅटो सॉसला लाल रंग येण्यासाठी बीटही घातला जातो, परंतु मी इथे बीट घालणार नाही. आपल्या टोमॅटो सॉसला ऑलरेडी छान असा रंग आलेला आहे. अगदी झटपट असा मार्केटसारखाच आपला टोमॅटो सॉस घरच्या घरी तयार होणार आहे. माझ्या मुलांना घरी बनवलेला टोमॅटो सॉस खूप आवडतो. मी इथे एक पांढरा रुमाल घेतला आहे. त्यावर 4-5 दालचिनी, 2 वेलदोडे आणि 4-5 मिरे घेतलेले आहे. तसेच 4-5 लवंग घेतलेले आहेत. आता आपण ह्या रुमालाला गाठ मारून घेऊया आणि पोटली करून ठेवूया. आपण टोमॅटो पेस्ट केलेले आपण चाळून घेतलेली ही टोमॅटो प्युरी पुन्हा कढईमध्ये गरम करून घेऊया. आता आपण ही टोमॅटो प्युरी पुन्हा 10 मिनिटांसाठी शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. त्यामध्ये आता ही पोटली आपण यामध्ये घालणार आहोत. त्यातील मसाल्यांचा स्वाद आपल्या सॉसमध्ये उतरणार आहे. आता मी यामध्ये अर्धी वाटी साखर घालणार आहे. साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता यामध्ये मी 1 चमचा व्हिनेगर घालणार आहे. आता आपला सॉस तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी मी एका प्लेटवर असा काढून घेतलेला आहे. इकडे तिकडे पसरत नाही आहे. एकाच ठिकाणी थांबलेला आहे, म्हणजे आपला सॉस तयार झालेला आहे. इथे पहा आपला सॉस तयार झालेला आहे. आता यामधली मी पोटली काढून घेतलेली आहे आणि हा सॉस मी आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. अगदी मार्केटसारखा अप्रतिम असा सॉस तयार झालेला आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. चवीलाही खूप छान झालेला आहे. थंड झाल्यावर माझ्याकडे ही सॉस बॉटल आहे. यामध्ये मी नंतर भरून ठेवणार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.